गुळातले बिना पाकाचे रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. साखर नाही, पाक नाही तरी सुद्धा भरपूर दिवस टिकतात आणि मस्त दाणेदार बनतात. आणि हे लाडू अतिशय पौष्टिक सुद्धा बनणार आहेत. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. यामध्ये अर्धा कप उकळून थंड झालेलं दूध घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं. दूध घालून सुद्धा भरपूर दिवस छान टिकतात. त्यासाठी आपण नवीन ट्रिक वापरलेली आहे. 10 मिनिटे हे असंच ठेवून दिलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू घेतले. सोबतच 1-1 चमचा सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि पाईन नट्स घेतलेला आहे. सगळ्याची एकत्रच अशी मोठी मोठी पावडर करून घेतलेली आहे. प्रत्येक सणामध्ये सौभाग्याचा आणि मांगल्याचा रंग भरणारा हळदी कुंकवाचा करंडा आज आपण घेऊन आलेलो आहोत. अगदी प्रीमियम क्वालिटीचे ब्रास बेस असणारे आणि वर्षानुवर्ष अतिशय छान टिकणारे हे हळदी कुंकवाचे करंडे आहेत. आता आपले मराठमोळे सण उत्सव सुद्धा चालू होत आहेत. या सणासुदीमध्ये तुमच्या घरच्या पूजेची शोभा वाढवण्यासाठी आणि आलेल्या सुवासिनींचा सन्मान करण्यासाठी हे आकर्षक हळदी कुंकू करंडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. रक्षाबंधन, गौरी गणपती, दसरा, दिवाळी किंवा संक्रांतीच्या हळदी कुंकूसाठी खूप छान ऑप्शन आहे. स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. स्क्रीनशॉट घेऊन आजच ऑर्डर बुक करा. 10 मिनिटे रवा सुद्धा दुधामध्ये छान भिजलेला आहे. आता एका पॅन मध्ये अर्धा कप तूप घेतलेलं आहे. तूप सगळं काढून घेतलं आणि गरम करून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये भिजवलेला रवा काढून घ्यायचा. आता या तुपामध्ये रवा हलकासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरच परतून घ्यायचा. तुपामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे यातलं मॉइश्चर कमी होतं आणि त्यामुळेच लाडू भरपूर दिवस टिकतो. रवा चांगला भाजून झाला की यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे सुद्धा 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरच परतून घ्यायचं. आता यामध्ये बनवून घेतलेली सुक्या मेव्याची पावडर काढून घेतली. हे सुद्धा पुन्हा 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं. आता सगळ्यात शेवटी अर्धा कप ताज्या नारळाचा चव घेतलेला आहे. फक्त 2 मिनिटे हे चांगलं परतून घेतलं. तर सगळ्या गोष्टी तुपावरती छान खरपूस परतून घेतलेल्या आहेत. एखाद्या मोठ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये 1 कप गच्च भरून चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. यामध्येच वेलची पूड, जायफळाची पूड घेतली आणि एकत्रच 2 ते 3 वेळा वाटून घेतलं. मिक्सरला लावून घेतल्यामुळे याला पाहिजे तसा ओलसरपणा येतो. लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित वळून घेता येतात. तर कमी मेहनतीमध्ये अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू बनवून तयार होतील. रवा तुपावरती तासभर भाजत बसायची गरज नाही. पाक करायचं टेन्शन नाही. अतिशय सोप्या पद्धतीने गुळातले अतिशय पौष्टिक असे हे लाडू बनतील आणि या पद्धतीमुळे हे लाडू खूप दिवस छान टिकतात. यामध्ये सुकामेवा तर आहेच, बिया सुद्धा वापरलेल्या आहेत. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे लाडू बनतात. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा या पावसाळ्यामध्ये एकदा तरी हे लाडू नक्की करून पहा. घरातल्या सगळ्यांना 100% आवडतील.